Welcome and very good morning to all of you. Our next point of travel and tourism paper first. It is the difficulties of tourism. पर्यटनाच्या समस्या. पर्यटन करत असताना कुठल्या कुठल्या पद्धतीने त्या संदर्भात आपल्या समस्या उद्भवतील किंवा पर्यटनाचा व्यवसाय करताना त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी किंवा समस्या निर्माण होतील याचा अभ्यास आता आपण याच्यामध्ये करणार आहोत. सुरुवातीला पहिली समस्या सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे पर्यावरणीय समस्या. पर्यटन स्थळातील नैसर्गिक सृष्टी सौंदर्याला पर्यटकांमुळे हानी पोहोचते. सगळ्यांना माहिती आहे की पर्यटन करत असताना जे पर्यटक ज्या ठिकाणी फिरत असतात त्या ठिकाणी पर्यावरणाला काही प्रमाणात 100% आपण म्हणू शकत नाही परंतु काही प्रमाणात त्याला धोका पोहोचतो. अभयारण्ये राष्ट्रीय उद्यानातील पशुपक्ष्यांना धोका निर्माण होतो. पर्यटकांनी टाकून दिलेल्या कचऱ्यामुळे ही नैसर्गिक ठिकाणे प्रदूषित होतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही स्थिती जाणवते. समुद्रकिनारे असतील, अभयारण्ये असतील किंवा हिल स्टेशन असतील त्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे मिनरल वॉटर असेल, देन वेफर्सचे रॅपर्स असतील, चॉकलेट्सचे कागद असतील, इतर कुठल्याही पद्धतीने असणारे ते प्लास्टिकमुळे त्या ठिकाणी नैसर्गिक ठिकाणी प्रदूषित होतात. त्यानंतर किनाऱ्यावरील वाळू, पर्वत क्षेत्रातील नैसर्गिक ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी यांचं प्रदूषण होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलात की तुम्हाला ही समस्या आढळून येते. त्याला पर्याय एकच आहे की कमीत कमी प्लास्टिकचा वापर करणे आणि पर्यटकांनी सुद्धा ज्या ठिकाणी कचरापेटी ठेवलेली असते, कचरा टाकण्याचं ठिकाण एक स्पेसिफिक ठेवलेलं असते त्या ठिकाणी तो कचरा नेऊन टाकणं गरजेचं आहे. तर ही समस्या आपल्याला काही प्रमाणावरती कमी करता येईल. दुसरं म्हणजे पर्यटकांच्या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होते. सगळ्यात मोठी समस्या आहे की डिझेल पेट्रोलचा वापर सगळ्यात मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो आणि पर्यटनामध्ये ह्या गोष्टींशिवाय पर्याय नाही आहे. आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे पाण्याचं प्रदूषण ही समस्या बनली आहे. फॉर एक्झाम्पल माथेरान, सिमला, कुलू मनाली म्हणजे पाणी प्रदूषित केलं जातं. आता हे आपण समजा विचार केला तर काश्मीरला समजा गेलं तर काश्मीरला डल झील आहे. तर डल झील म्हणजे ते तिकडे तळं आहेत काश्मीरला बऱ्याच ठिकाणी. तर त्या ठिकाणी सुद्धा असं पाण्यामध्ये प्लॅस्टिक टाकणं किंवा इतर कुठल्याही प्रकारची वस्तू टाकणं वगैरे, प्लॅस्टिकची बॉटल टाकणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समजा कोणी केल्या तर नक्कीच त्याला प्रदूषित ते पाणी होतं. सो अशा प्रकारच्या विविध समस्या आपल्याला जाणवतील. दुसरं म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक समस्या, सोशल आणि कल्चरल डिफिकल्टीज कुठल्या असतील. पर्यटनाच्या व्यवसायात काही तांत्रिक, अनुभवी, कुशल कामगार स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने ते इतर प्रदेशातून येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये गुजरात असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल किंवा केरळ असेल अशा ठिकाणून समजा येत असतील तर किंवा इथले तिकडे जात असतील तर त्यामुळे सामाजिक ताणतणाव निर्माण होतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच परप्रांतीय मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत किंवा नागपूर यासारख्या ठिकाणी राहिलेले आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं की सामाजिक जे स्थैर्य आहे किंवा सामाजिक शांतता असते ही कुठेतरी भंग होते आणि त्याच्यामुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात. सातत्याने मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या परकीय पर्यटकांना स्थानिक सामाजिक व सांस्कृतिक परंपरा माहिती नसल्याने त्याचे अवमूल्यन होते. आपल्या इकडचं कल्चर हे त्या लोकांना माहिती नसतं जे अगदी फॉरेन कंट्रीतून येत असतील किंवा इतर राज्यातून येत असतील. तर आपल्याकडे सण कसे साजरे केले जातात, आपल्याकडे मंदिरांची त्या ठिकाणी पावित्र्य आपण कशा पद्धतीने राखतो, मस्जिद असेल त्याचं पावित्र्य कशा पद्धतीने राखलं जातं, चर्चमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी शांतता राखली जाते, या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात त्याचं देखील अवमूल्यन होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. पुढचं म्हणजे आर्थिक समस्या. पर्यटन क्षेत्रात पर्यटन वाढीबरोबर काही वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आढळतात. या किमती वाढल्यामुळे पर्यटन क्षेत्रातील जीवन जास्त खर्चिक बनते. तुम्ही गोव्यासारख्या ठिकाणी गेलात तर गोव्यासारख्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू महाग मिळतील. म्हणजे कपडे खरेदी करायला गेलात, देन फुटवेअर खरेदी करायला गेलात, देन क्रॉकरी खरेदी करायला गेलात किंवा तिकडे समुद्र किनाऱ्यावरती मिळणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू असतात, शोभेच्या वस्तू असतील, गिफ्ट असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी उगाच किंमत काही प्रमाणात वाढवून ठेवली आपल्याला दिसते. तीच किंमत समजा आपण महाराष्ट्रामध्ये आलं तर त्या ठिकाणी कमी प्रमाणात दिसते. सो प्रत्येकाच्या एरिया वाईज त्या ठिकाणी जसं टुरिस्ट येतात त्या पद्धतीने त्या किमती लावलेल्या असतात. वस्तूंच्या वाढत्या किमतीबरोबर जागांच्या किमती भरमसाठ वाढतात. जागा म्हटल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आली कारण जागांची भाडी ज्यावेळी एखादं दुकान किंवा एखादा रिटेल स्टोअर एखाद्या ठिकाणी उभारला तर त्यावेळी त्या ठिकाणी त्याचा रेंट किती प्रमाणात असेल हे आपण सांगू शकत नाही. तर त्यांचा रेंट देखील मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. बांधकाम साहित्य महाग होते. विशेषतः तारांकित हॉटेल्स, मोटेल्स, मनोरंजनाचे क्लब असतील
इत्यादी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे आर्थिक प्राबल्य वाढते. म्हणजे फॉरेन कंपन्या भारतामध्ये आलेल्या आहेत, किंवा स्वित्झर्लंडच्या काही कंपन्या भारतामध्ये हॉटेलिंग क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. सो त्या इकडे आल्यामुळे त्यांची आर्थिक प्राबल्य वाढते व त्या कंपन्यांना आपली मक्तेदार निर्माण करता येते. म्हणजे मोनोपॉली ते निर्माण करतात. त्यांच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी अवाजवी रेट वगैरे ठेवणं वगैरे ह्या गोष्टी त्यावेळी होतात. त्यामुळे हे पर्यटन सर्वसामान्य जनतेच्या खिशाला न परवडणारे बनते. म्हणजे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी प्रवास करू शकत नाही. पर्यटन व्यवसायाची जर अधोगती सुरू झाली तर प्रदेशाची आर्थिक स्थिती साहजिकच ढासळते. त्याच्यामुळे टुरिझम डेव्हलप करणे जास्त गरजेचं आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये येणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्या खिशाला परवडण्यासारखे टुरिझमचे रेट असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो ह्या काही समस्या होत्या. पहिलं बघितलं आपण पर्यावरणीय, दुसरी बघितली आर्थिक, दुसरी बघितली आपण सामाजिक व सांस्कृतिक आणि तिसरी बघितली आपण आर्थिक. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही पर्यटनातली समस्या आहेत त्या आपण पुढच्या वेळेला डिस्कस करू. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.